हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ममता अकॅडमी. कालपासून आपण वॉवेलची सिरीज स्टार्ट केली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण एचं ॲ असं उच्चार होणारे शब्द बघत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एचं ॲ असं उच्चार होणारे शब्द बघणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये जे शब्द घेतले होते, आय होप तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात राहिले असेल. बघा, काही वर्ड्स घेतले होते आपण. अजून आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वर्ड्स घेणार आहोत. ही ट्रिक तुम्हाला माहित असेल, CVC म्हणजे कॉन्सनंट वॉवेल कॉन्सनंट. बघा, या ट्रिकनुसार आपण हे शब्द घेतले आहे. म्हणजे कॉन्सनंट मध्ये B येतं आणि वॉवेल मध्ये A आणि D परत कॉन्सनंट मध्ये येतं. तसं आपण 3 वर्ड्सची जी सिरीज आहे आपली वर्ड्सची ती आपण घेत आहोत. चला तर आपण कंटिन्यू करू. बघा, पहिले ॲड. ॲड हे जोडून आपण काही शब्द तयार केले आहे. आणि दुसऱ्या या चार्टमध्ये बघा, ॲग हे शब्द जोडून आपण शब्द तयार केले आहे. तिसऱ्या या लाईनमध्ये आपण बघितले आहे. बघा, एम जोडून आपण वर्ड्स तयार करणार आहोत. बघा इकडे, बघा पहिलं वर्ड्स बघू आपण. B प्लस ॲड, बॅड. काय होतं ते? बॅड. कसं लिहिलं गेलंय मराठीमध्ये? बघा, बॅड. तसंच पुढचं वर्ड बघा, H प्लस ॲड. मग याला कसं लिहिणार आपण? हॅड. असं इंग्रजीमध्ये लिहिलं जाईल आणि मराठीमध्ये हॅड. ॲचे उच्चार आपण हे चिन्हाच्या माध्यमातून तिथे वरती लिहिणार आहोत. बघा, D प्लस ॲड. मग कसं लिहिलं जाईल? डॅड. हे शब्द तयार झालं. त्याला आपण मराठीमध्ये कसं लिहिणार आपण? डॅड असं लिहिलं जाईल ते. बघा पुढचे शब्द बघा, हे काय अक्षर आहे? L. आणि हे ॲड जोडलं, मग काय तयार झालं? लॅड. लॅड मराठीमध्ये कसे लिहिणार? लॅड. ॲ असं उच्चार होतंय ना? बघा, ॲ मध्ये हे वॉवेल्स आहे. वॉवेलचा उच्चार ॲ असं होतंय, म्हणजे एचे उच्चार ॲ असं होत आहे ना? बघा, तसं आपण लिहित आहोत. एम. पुढचं काय आहे? एम प्लस ॲड. मग काय तयार होणार? मॅड. मॅड असं, मॅड. बघा पुढचं काय आहे? पी. पी प्लस ॲड. मग काय तयार होणार? पॅड. पॅड मराठीमध्ये कसं लिहिणार? पी अर्धचंद्रवरती आणि ड, पॅड. बघा, व्यवस्थित दिसतंय तुम्हाला? बघून घ्या व्यवस्थित. बघा वर्ड्स कसे तयार होत आहे बघा, आणि त्यांचे प्रोनाउन्स कसं होत आहे. एस प्लस ॲड, एस प्लस ॲड जोडलं, काय तयार झालं? सॅड. मग याला आपण कसं वाचणार? सॅड असं वाचणार आपण. आणि मराठीमध्ये कसं लिहिणार? बघा, असं लिहिलं जाईल. पुढचं आहे एफ. एफ प्लस ॲड. याला आपण इंग्रजीमध्ये कसं लिहिणार? पहिले एफ लिहून घ्यायचे, नंतर ॲड जोडायचं, मग काय झालं? फॅड. ही झाली ॲडची लाईन झाली. ॲड वरती आहे ना, ॲड असं जोडलंय आपण. म्हणजे एचे उच्चार ॲ असं होतंय ना? बघा पुढचं बघणार आपण. ॲग जोडणार आहे. त्यानंतर आपण वर्ड्स घेणार, त्यानुसार आपण शब्द तयार करणार आहोत. बघा, एक नंबरचे बघा, बी प्लस ॲग. काय तयार झालं? बॅग. कोणतं शब्द तयार झालं? बघा, बॅग. मग मराठीमध्ये पण बघा खाली, बी प्लस ॲग. हे ॲग इथे जोडलं आपण, मग काय तयार झालं? बॅग. आता हे ॲ असं होतंय ना, हे अर्धचंद्राच्या माध्यमातून आपण ते तिथे लिहिणार आहोत.
पुढचं अक्षर आहे बघा टी, हे लेटर आहे. या लेटरला आपण जोडून शब्द तयार करणार आहोत. बघा पुढचं आहे टी, टीला घेतलं आणि ॲग जोडलं, ह्या ॲग जोडलं, मग काय तयार झालं? टॅग, टॅग, टॅग. पुढचं आहे सी प्लस ए जी, म्हणजे काय झालं? कॅग. याला कसं वाचणार? कॅग, क्या, कॅग. पुढचं एस प्लस ॲग, सॅग. याला कसं लिहिणार मराठीमध्ये? सॅग असं लिहिलं जाईल ते. बघा व्यवस्थित बघून घ्या. आणि हे ए आहे बघा, सॅग. पुढचं आहे जी प्लस ॲग, जॅग. नाही सॉरी, ज्या नाही, गॅग, गॅ, गॅग. पुढचं आहे डब्ल्यू, डब्ल्यू प्लस ॲग. मग डब्ल्यूला आपण काय सांगतो मराठीमध्ये? व, व. हां बघा डब्ल्यू इथे घेतला आपण, वॅग, वॅग. बघा व्यवस्थित बघून घ्या, समजत आहे? हे आहे एन, एन प्लस ॲग, मग काय तयार झालं? नॅग. न घेतला अर्धचंद्र आणि हे झालं ग, नॅग. दिसतंय? बघून घ्या, व्यवस्थित बघून घ्या. पुढचं आहे आर. पुढचं काय आहे बघा? पुढचं काय आहे? आर. आरला घेतला आपण आणि ॲग जोडला, रॅग. मग काय तयार झालं? रॅग. कोणता शब्द तयार झाला? रॅग. पुढची लाईन बघा इकडची, कोणती लाईन आहे? एम, एम जोडणार आहे आपण, एम, एम. बघा पूर्ण लाईन आहे. इकडे आपण एक लेटर घेतला आहे, त्यांना जोडून आपण शब्द तयार करणार. बघा 1 नंबरचं बघा एम, एम प्लस एम, मॅम. काय तयार झालं? मॅम. मराठीमध्ये बघा म प्लस ॲग, ॲम प्लस एम, नंतर काय तयार झालं? मॅम. तसंच हे सुद्धा आपण करणार आहोत. बघा आर प्लस एम, मग कसं होईल? रॅम. असं तयार होईल, रॅम. बघा आरला जोडलं आणि एम जोडून रॅम तयार शब्द केला, शब्द तयार केला ना आपण, बरोबर. हे बघा पुढचं आहे सॅम, एस, सॅम, सॅम. मराठीमध्ये कसं लिहिलं गेलंय बघा. पुढचं आहे जॅम, जॅम. पुढचं कोणतं आहे? जॅम, जॅम कसं लिहिणार मराठीमध्ये? जॅम. पुढचं आहे टी प्लस एम, टॅम, टॅम असेल. बघा पुढचं आहे एल प्लस एम, लॅम. मग लॅम कसं लिहिणार? लॅम असं लिहिलं जाईल ते, लॅम. पुढचं आहे वाय प्लस एम, मग याम. मग याला मराठीमध्ये याम असं लिहिलं जाईल ते. पुढचा शब्द कोणता आहे बघा? हे शब्द तयार करणार आहोत पी प्लस एम, मग काय तयार होईल? पॅम. असं आपण अजून थोडेसे वर्ड्स बघणार आहोत. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एच, ए असं उच्चार होणारे जे शब्द आहेत ते बघणार आहोत. आय होप हे तुम्हाला कळलं असेल. व्यवस्थित बघून घ्या आणि स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या. आपण अजून थोडेसे वर्ड्स बघणार आहोत. चला बघा, आपण अजून काही वर्ड्स घेतले आहे. एच ॲ असं उच्चार होणारे शब्द, हे थोडेसे या साईडला बघा जोड शब्द घेतले आपण.
आता यांना सुद्धा आपण एक एक लेटर जोडून त्यांचे वर्ड्स तयार करणार आहोत. बघा, इकडच्या साईडला काय घेतलंय आपण, एक्स. एक्सची पूर्ण लाईन आहे. आणि इकडच्या साईडला काय घेतलंय आपण, ॲबची पूर्ण लाईन आहे. बघा, इकडच्या साईडला पहिले शब्द बनवणार आहोत आपण. अक्षर पहिलं कोणतं आहे बघा, टी प्लस एक्स. मग काय तयार होतं बघा, वर्ड्स तयार केलंय आपण पहिले. बघा काय तयार होतं, टॅक्स. त्याचं उच्चार कसं होतंय, असं होतंय ना, टॅक्स असं. बघा मराठीमध्ये सुद्धा बघा, टी प्लस एक्स. मग काय तयार होतं, टॅक्स. वरती अर्धचंद्र घेतलंय बघा. तसंच पुढचं बघा, एम प्लस एक्स. एम घेतला आपण, नंतर हे जोडलं एक्स. मग काय तयार होतं, मॅक्स. असं लिहिलं जाईल मराठीमध्ये. बघा, बघून घ्या व्यवस्थित. जोड शब्द आहे. पुढचा आहे डब्ल्यू प्लस एक्स. डब्ल्यू पहिले घ्यायच्या, एक्स जोडला आपण, काय तयार झालं, वॅक्स. असं मराठीमध्ये लिहिलं जाईल, वॅक्स. पुढचा आहे एफ प्लस एक्स जोडला. एफ घेतला, एक्स जोडला, मग काय तयार होईल, फॅक्स. बघा व्यवस्थित बघून घ्या, दिसतंय. पुढचं काय आहे, एल. पुढचं अक्षर कोणतं आहे बघा, एल प्लस एक्स. एल घेतला, एक्स जोडला, मग काय तयार होईल, लॅक्स. मोठ्याने वाचन करायचे जेणेकरून आपला उच्चार व्यवस्थित यायला पाहिजे. पुढचं आहे जे प्लस एक्स. जे घेतला आपण, एक्स घेतला, जॅक्स. कसं होईल त्याचं, जॅक्स असं. बघा, पुढचं आहे आर प्लस एक्स. आर घेतला, एक्स जोडला, काय तयार होईल, रॅक्स. बघा व्यवस्थित बघून घ्या, एक्सची लाईन पूर्ण झाली आपली. आता पुढची बघा, इकडच्या साईडला या चार्टमध्ये बघा, ॲबला घेतलाय आपण. इथे पण पहिले टी घेतलाय, टी प्लस ॲब. मग त्याचं कसं होईल, टी घेतला, नंतर ॲब जोडला, कसं वाचणार त्याला, टॅब. मराठीमध्ये सुद्धा बघा, टी प्लस ॲब. मग काय तयार होतं, टॅब. तसंच पुढचं बघा, सी प्लस ॲब. कसं होईल, मग सी घेतला आपण, सॅब नाही, कॅब. बघा, सीचे काय, क उच्चार घ्यायचे, कॅ. आणि हे घेतलं कॅब. कसं लिहिणार आपण त्याला मराठीमध्ये, कॅब. असं सी सांगतो आपण, पण त्याचं क असं सुद्धा त्याचं उच्चार येतं. बघा, पुढचं आहे डी प्लस ॲब. डी घ्यायच्या आणि ॲब जोडला आपण, मग कसं होईल, डॅब. कसं लिहिलं जाईल, डॅब. टॅब, कॅब, डॅब. पुढचं आहे एन, न्या आणि ब जोडला, न्याब. न घेतला, न्याब. असं लिहिलं जाईल ते मराठीमध्ये. बघा, तसंच पुढचं आहे एल घेतला, ए बी, लॅब जोडला, काय तयार झालं, लॅब. मग लॅब कसं लिहिणार आपण, ल अर्धचंद्र आणि हे घेतलं ब, लॅब. कसं वाचणार आपण त्याला, लॅब. पुढचं आहे जी प्लस ॲब. मग कसं होईल,
गॅब गॅब असं गॅब. पुढचा आहे जे प्लस एम. जे घेतला, ॲप जोडला, मग काय झालं, जॅब. जॅब, जोब नाही, ओ आला तेव्हा आपण जॉब सांगतो. जॅब. बघा पुढचा आहे एफ. एफला ॲप जोडला, फॅब. फॅब असं. बघा परत एकदा वाचन करून घेऊ आपण. ॲक्स, ॲक्सच्या ही लाईन बघा. टॅक्स, मॅक्स, वॅक्स. वॅक्स कसं लिहिलं गेलंय बघा. पुढचं आहे फॅक्स. पुढचं लॅक्स. पुढचं काय आहे बघा, लॅक्स. दिसतंय. पुढचं आहे जॅक्स. पुढचं आहे रॅक्स. इकडच्या साईडचे बघा, ॲपची लाईन बघा. टॅब, कॅब, डॅब, नॅब, लॅब, गॅब, जॅब, फॅब. दिसतंय बघा. व्यवस्थित बघून घ्या. स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचे असेल घेऊन घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण ए असं उच्चार होणारे जे शब्द येणार, त्या शब्दांचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस करणार आहोत. सो थँक्स फॉर वॉचिंग टिल द लास्ट. थँक्यू. असेच व्हिडिओ नवनवीन बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटनला हिट करा.